नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान. आज भोगीचा सण आपल्या शेतकरी परंपरेतील एक महत्त्वाचा उत्सव. मित्रांनो, आज जेव्हा मी बाजारात गेलो, भोगीच्या सणाच्या निमित्तानं आपल्याला जी भाजी बनवायची असते, एक 12 प्रकारच्या भाज्या आजच्या दिवशी एकत्र करून शिजवून मस्तपैकी आनंदानं पूर्ण सहकुटुंब सहपरिवार एकत्र आनंदानं त्याचं सेवन करतात, जेवण करतात. तर मला पूर्वीचे बालपणीचे दिवस आठवले. सहजच आम्हाला उपलब्ध होणारा हरभरा आमच्या शेतात असायचा. सहजच आम्हाला उपलब्ध होणारं ज्वारीचं जे हुरड्यात आलेलं कणीस, ते आमच्याच शेतात आम्हाला उपलब्ध असायचं. सहजच 4-2 बोरं आमच्या बांधाला कुठेही बोरीचे झाडं असायचे आणि आम्ही ते लहानपणी बोरं मुलं सगळे गोळा करायचो. अनेक प्रकारच्या भाज्या आमच्या बांधाला दंडाला कुठं ना कुठं असायच्या. गाजरं असतील, डिंगऱ्या असेल, वालवडाच्या तर आमच्या कोपाटीला कुठेही वेल असायचे. कितीही वाल खाऊन अगदी तृप्त होऊन लोकाला वाटायचं. आणि मला ते दिवस आठवले आणि खूप वाईट वाटलं मित्रांनो. आज अशी परिस्थिती, आज मलाच बाजारातून ही प्रत्येक गोष्ट आज विकत आणावी लागलेली. सांगायचं आणि हे व्हिडिओ करायच्या पाठीमागचा उद्देश एवढाच माझ्या शेतकरी मित्रांनो, बांधवांनो. आपलं जी परंपरा आहे, आपण मूळचे शेतकरी आहेत, हाडामासाचे शेतकरी आहेत, आपण भूमिपुत्र आहोत, आपण बळीराजा आहोत. आणि म्हणून मला एक प्रामाणिकपणानं वाटतं का आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये नाही काही तर एखाद्या दंडाला थोडंफार माळवं सगळ्या प्रकारचं असावं. काही जे गावरान पूर्वीच्या काळातले जे फळझाडं होते, बोरं असतील, आंबे असतील, चिंच असेल, वेगवेगळ्या प्रकारचे, ते आपल्या बांधाला इतर ठिकाणी असावेत. ही आपण परंपरा मोडीत काढल्यामुळं आज आपल्यापासून निर्माण होणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, आपले मुलं असतील, त्यांचे होणारे जे मुलं असतील, जे अपत्य असतील, त्यांना आपण सकस आहार पुरवू शकत नाही. बाजारातून आणलेला तो सकस असेलच असं काही नाही. कारण बाजारातून एवढं ज्वारीचं कणीस आणलं, त्या कणसाला दाणासुद्धा नाही, चौपटलेलं कणीस. बाजारातून हरभरा आणला, त्या हरभऱ्याला अजून दाणासुद्धा परिपूर्ण भरलेला नाही. आणि मी धन्यवादही देतो ज्या शेतकऱ्यांनी ते पिकवलं. कमीत कमी आज बाजारात कळून आपल्याला ते उपलब्ध झालं या सणाच्या निमित्तानं आणि ते भेटलंय. त्यांचे मी आभारी आहे, त्या शेतकरी माऊलीचे. अशा प्रकारचं माझं एक या व्हिडिओ बनवण्याच्या निमित्तानं एकच सांगणं आहे का आपण ह्या गोष्टी आपल्या ज्या जुन्या परंपरा चालीरूटीप्रमाणे ज्या आलेल्या आहेत, आपण शेतकरी आहोत आणि आपण आपला उत्सव आपण आनंदानं साजरा केला पाहिजे. आणि ते जे काही आपल्याला उत्सवासाठी लागणारं साधनसामुग्री असेल शेतीतून उत्पन्न होणारी, ती आपल्या शेतीमध्ये आपण राबवली पाहिजे. जय जवान जय किसान. धन्यवाद.